मूळचे कर्नाटक इथले बेळाप्पा बसाप्पा सोमनट्टी हे आपल्या कुटुंबियांसमवेत सानेगुरुजी इथल्या नवीन भाजी मंडईसमोर गेल्या 4 वर्षांपासून राहतात। बेळाप्पा हे सेंटरिंग कामगार आहेत। आज दुपारी त्यांची 2 मुलं शाळेला गेली होती, तर बेळाप्पा आणि त्यांची पत्नी सिद्धय्या हे दोघे कामानिमित्त बाहेर गेले होते। दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला अचानक त्यांच्या शेडवजा घरातून आगीचे लोट येत असल्याचं स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आलं। त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली। भर दुपारी लागलेल्या आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं। आगीची माहिती समजताच कामानिमित्त बाहेर गेलेले बेळाप्पा आणि त्यांची पत्नी घराजवळ आले। टिंबर मार्केट इथल्या फायर स्टेशनचे संदीप वहनाळकर, श्रीधर चाचे, रोहन कोरवी, सुजित कदम, अनिकेत परब, प्रवीण ब्रह्मदंडे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। त्यांना स्थानिक नागरिकांनी मदत केली, मात्र तत्पूर्वी सोमनट्टी यांचं घर जळून खाक झालं। या आगीत सोमनट्टी कुटुंबियांनी मजुरी करून मिळवलेली 60,000ची रोकड जळून खाक झाली। जळालेल्या नोटा आणि 2 तोळे सोन्याचे दागिने हातात घेऊन सिद्धय्या हिनं अक्षरशः हंबरडा फोडला। या आगीत रोकड, दागिने, घरातील धान्य, प्रापंचिक साहित्य, कपडे असं सुमारे 4 लाख रुपयांचं नुकसान झालंय। मोलमजुरी करून उभा केलेला संसार आगीत भस्मसात झाल्यानं स्थानिक नागरिकांमधून हळहळ व्यक्त होतीये।